नमस्कार मित्रांनो, आपल्या दिव्यांग बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट मी घेऊन आलेली आहे। ती म्हणजेच दिव्यांग बांधवांनो लक्ष द्या, UDID कार्ड पोर्टल बंद राहणार आहे। तर मी किंवा तुमच्यातील कोणी UDID कार्डशी अर्ज करणार असाल किंवा कार्डमध्ये काही बदल करायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। स्वावलंबन पोर्टल पुढील 4 दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे। पण घाबरू नका, कारण यासोबतच महाराष्ट्र सरकारने एक खूप मोठी आनंदाची बातमी आणि मोठी मुदतवाढ सुद्धा दिलेली आहे। काय आहे हा विषय आपण संपूर्ण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, मुख्य कारण असं आहे की स्वावलंबन पोर्टलवर सध्या महत्त्वाचे तांत्रिक काम सुरू आहे। सर्व्हर अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्यासाठी NGC कोल्ड सर्व्हरचे अपग्रेडेशन केले जात आहे। या तांत्रिक कारणामुळे 21 मे ते 24 मे या कालावधीत हे पोर्टल तात्पुरते बंद ठेवण्यात आलेले आहे। म्हणजेच या 4 दिवसात तुम्हाला नवीन अर्ज करता येणार नाही किंवा जुन्या अर्जात कोणतीही सुधारणा म्हणजेच करेक्शन करता येणार नाही। पण काळजी करायचं अजिबात कारण नाही। हे काम पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच 25 मे पासून हे पोर्टल नेहमीप्रमाणे पुन्हा पूर्ववत सुरू होईल। 25 मे नंतर तुम्ही तुमचे रखडलेले अर्ज किंवा दुरुस्तीचे कामे सहज करू शकता। आता वळूया आपण सर्वात महत्त्वाच्या आणि दिलासादायक बातमीकडे। अनेक दिव्यांग बांधवांना काळजी होती की पोर्टल बंद राहिल्याने आमचे मानधन किंवा पेन्शन बंद होईल का? तर उत्तर आहे अजिबात नाही। महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निराधार योजना आणि इतर योजनांसाठी UDID कार्ड सादर करण्याची अंतिम मुदत थेट 30 सप्टेंबर 2026 पर्यंत वाढवलेली आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलेत, तब्बल 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे। त्यामुळे तुमची पेन्शन किंवा मानधन अजिबात बंद राहणार नाही किंवा बंद होणार नाही। तुम्ही अगदी निश्चिंत राहा। 25 मे रोजी पोर्टल पुन्हा सुरू झाल्यावर नव्याने अर्ज कसा करायचा किंवा कार्डमध्ये ऑनलाईन करेक्शन म्हणजे दुरुस्ती कशी करायची यावर मी एक सविस्तर असा व्हिडिओ घेऊन येणार आहे। तो व्हिडिओ तुमच्याकडून मिस होऊ नये म्हणून आताच आपल्या चॅनलला म्हणजे शासकीय योजना या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचे बटन म्हणजेच बेल आयकॉनला नक्की दाबा। ही माहिती आपल्या सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।